नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालय तुमच्या स्वागत करत आहे. आज जो आपल्या समोर कविता आलेला आहे त्याचं नाव काय? निसर्ग वैभव. काय आहे तिचं नाव? निसर्ग वैभव. आणि हा कवितेचा हा पहिला सीझन आहे. तर चला बघूया या सीझन मध्ये आपण काय पाहणार किंवा काय करणार आहे. तर याप्रमाणे आपण बघणार आहे की इथे जे कवी आहे पहिल्या आपण त्यांचा परिचय बघणार आहे आणि तिने काय दिलेले आहे किंवा कशाप्रमाणे ही कविता दिलेली आहे ते पण आपण बघणार आहे. तर चला बघून घ्या. बघा, आता पहिला आपण पाहणार आहोत की आपली जी कवयित्री आहे त्याचं नाव काय? सुमित्रा नंद पंत. काय आहे तिचं नाव? सुमित्रा नंदन पंत. तर याप्रमाणे हा एक पूरक पठण आहे. पूरक पठण यांचं कविता आहे. तर याबद्दल आपण पाहणार आहे. पहिले कवित्री यांचा परिचय बघणार आहे. तर कवित्रीबद्दल कवित्रीने काय सांगितले आहे किंवा काय सांगितले आहे ते पहिले आपण बघणार आहे. तर चला बघून घ्या. तर आता आपण पाहणार आहे कवित्री यांचा परिचय. बघा, जन्म 20 मई 1900. कुठे? जन्म 20 मई 1900 कोसानी. कुठे झालेला आहे? कोसानीमध्ये झालेला आहे. जे सुमित्रानंदन पंत आहे त्यांचा जन्म कोसानीमध्ये झालेला आहे. त्यांची मृत्यू 28 डिसेंबर 1977. कधी झालेला आहे? 28 डिसेंबर 1977. परिचय: पंतजी छायावादी युग के. पंतजी हा छायावादी युगातून 4 स्तंभों में से एक है. 4 स्तंभ त्याच्यासाठी एक आहेत. वे प्रकृति के साथ साथ मानव सौंदर्य और आध्यात्मिकता चेतना के भी कुशल कवि थे. ते प्रकृती बरोबर त्यांनी काय केले आहे? प्रकृती बरोबर पण आणि त्यांचं साथ मानव सौंदर्य आणि आध्यात्मिक चेतना ते पण कुशल केलेले कवी आहे. कळलं की नाही? हो. बघा, अजून यांची प्रमुख कृतियां वीणा, गुंजन. बघा, नीटप्रमाणे ऐकून घ्या. यांची प्रमुख कृती काय? वीणा, गुंजन, पल्लव, गाम्या, चितंबरा, कला और बूढ़ा चांद आदि. हा सगळं त्यांचा दिलेले आहे आणि यांचा काव्य संग्रह आहे हार, उपन्यास, 60 वर्ष एक रेखांकन. तर याबद्दल असंही परिवर्तन करून देत आहे आणि ह्याचा कवित्री यांचा परिचय अशा प्रमाणेही दिलेले आहे. तुम्हाला कळत आहे की नाही? लवकरच लवकर सांगा. जेव्हा तुम्हाला नाही कळत आहे तेव्हा तुम्हाला नीट प्रमाणे तुम्ही ऐकून घ्यायचं आणि परत परत ऐकून घ्यायचं. जेव्हा तुम्ही परत परत असं ऐकून घेणार ना तेव्हा तुम्हाला लवकर कळणार आहे किंवा लवकर समजणार आहे. कळलं की नाही? हो. तर चला अजून बघून घ्या. आता आपण पाहणार आहे यांच्या पद्य संबंधी की पद्य बरोबर यांनी काय सांगितले आहे किंवा काय केलेले आहे. बघा, कविता रस की अनुभूति कराने वाले, सुंदर अर्थ प्रकट करने वाले आहेत. तर याबद्दल त्यांनी काय सांगितले आहे की जे कविता आहे ते रसाची अनुभूती काय केली आहे? रस यांची अनुभूती आणि त्यांचे सुंदर अर्थ प्रकट करून देत आहे. हृदय की कोमल अनुभूतियों का सकारूप कविता है आणि हृदय यांची कोमल अनुभूती आहे त्यांचं सकारूप काय आहे? त्यांची कविता आहे. प्रस्तुत रचना के प्राकृतिक वैभव. प्रस्तुत रचनातून प्राकृतिक वैभव, सौंदर्य निसर्गमय, सौंदर्य आणि निसर्गमय, अनुभूति, उदात्तता, आध्यात्मिकता, अद्भुत भाषा, प्रभाव एवं वडी शैली का साक्षात्कार होता. इथे काय दिलेलं आहे? प्रस्तुत रचनाबद्दल प्राकृतिक वैभव, सौंदर्य, निसर्गमय, अनुभूति, उदात्तता, आध्यात्मिकता, अद्भुत भाषा, प्रभाव एवं वर्णन शैली यांचा साक्षात्कार होऊन जात आहे. तुम्हाला कळत आहे की नाही? यांचे पद्य संबंधी कशाप्रमाणे दिलेले आहे हे सगळं कळत आहे की नाही तुम्हाला? लवकरच लवकर सांगा. जेव्हा तुम्हाला नाही कळत आहे तेव्हा तुम्हाला नीट प्रमाणे ऐकून घ्यायचा आणि पुन्हा विचारून घ्यायचा आहे. मी किती वेळ तुम्हाला सांगितले आहे की तुम्ही मला पुन्हा विचारून घ्यायचा. जेव्हा तुम्ही पुन्हा विचारून घेणार तेव्हाही तुम्हाला लवकर अजून समजणार आहे. कळलं? हो. तर चला अजून बघून घ्या. बघा, कितनी सुंदरता बिखेरी प्राकृतिक जगत में ईश्वर, टपक रही गिरी शिखरों से, झर लौट रही है घाटी में, लिपटी दो छाव में निस्वर. बघा, इथे कवित्री यांनी खूपच छान प्रमाणे यांच्या स्पष्टीकरण दिलेले आहे. तर नीटप्रमाणे ऐकून घ्या. इथे निसर्गाचा कवित्री यांनी निसर्गाच्या सुंदर वर्णन केलेले आहे. कवित्री यांनी निसर्गाचे खूपच सुंदर वर्णन दिलेले आहे की निसर्गाच्या सौंदर्याचं वर्णन करताना
निसर्गाच्या सौंदर्याचे वर्णन करताना कवयित्री यांनी काय सांगितले आहे? कवी म्हणतात किंवा कवयित्री म्हणतात की भगवंताने किंवा ईश्वराने किंवा देवानी जे सौंदर्य देवाने जे निर्मित या निसर्गांची स्वरूप खूपच आहे. स्वरूप काय आहे? खूपच आहे, सुंदर आहे, खूपच आहे आणि खूपच सुंदर आहे. धबधबे कधी कधी पर्वताच्या शिखरावरून खाली पडत असतात. पर्वताच्या शिखरावरून खाली पडत असतात. मी गुंडलात आहे म्हणून कधी कधी उन्हातून शांत ते पुढे जात आहेत. कवी काय म्हणाले आहे की नीट प्रमाणे ऐकून घ्या, परत सांगत आहे मी की कवीने निसर्गाच्या सौंदर्याचे वर्णन करताना कवी म्हणत आहे किंवा कवयित्री म्हणत आहे की ईश्वराने किंवा देवाने किंवा ईश्वराने खूपच निसर्गाचं स्वरूप धरून केले आहे, सुंदर आहे आणि कधी कधी धबधबे कधी कधी पर्वताच्या शिखरापासून खाली पडत असताना ते गुंडलत आहे म्हणून कधी कधी उन्हात शांत किंवा ते पुढे जात आहे. कळलं? हो. आता आपण दुसरा पाहणार बघा. स्पर्श से पुलकित तृणदल बहती सीमाहीन सलक्षण संगीत सोत्रसी अरहर वन भूगंबर. तर याप्रमाणे ती सांगत आहे. याप्रमाणे इथे ते काय सांगितले आहे की वारा यांचा स्पर्शाने गवत प्रसन्न होते. जेव्हा वारा वाहते त्याबद्दल जे तिथे गवत आहे ते खूपच प्रसन्न होत त्यांची सीमा विषय वारा वाहू लागले आहेत आणि ते जिथे सीमा त्यांची दाखवली आहे त्याबद्दलही ते वारा वाहत आहे. आणि गोड संगीताचा हा यामुळे जंगलात कुरकुर होते हे. आणि म्हणजे पाण्याचा हात चालीचा आवाज सतत एक जात होते आणि ते नेहमीप्रमाणे ऐकून आहेत. आणि या वनातून भूभुमर झालेली आहे. कळलं की नाही? हो. तर चला अजून बघून घ्या. बघा. फूलों की ज्वालाएं हैं आंखें करते शीतल, मुकुल अदर मधु पीते, गुंजन भर मधुकर दल, तितली उड़ती दूर कहीं पल्लव छाया में, रुक रुक गाती वन प्रिय कोयल. तर याप्रमाणे इथे काय सांगितले आहे ते तुम्ही नीट प्रमाणे ऐकून घ्यायचं आहे. जेव्हा तुम्ही ऐकणार तेव्हाही तुम्हाला लवकर कळणार आहे. तर नीट प्रमाणे ऐकून घ्या. बघा, इथे कवयित्री यांनी काय म्हणाले आहे? रंगबेरंगी फुले डोळ्यांना शीतल प्रदान करते. आपले जे डोळे आहेत त्यांना शीतल प्रदान करते. कारण की आपण खूपच आनंदी प्रमाणे त्यांना पाहणार. जेव्हा तुम्ही कोणत्याही सुंदर फुलांना किंवा पक्षीला तुम्ही पाहता तर तुम्हाला खूपच चांगलं वाटतं आणि तुमचं ते डोळे आहेत त्यांना शीतल म्हणजे थंड प्रदान करत आहे. मध जे आहे मधुमक्खी म्हणजे त्यांना म्हणतात, त्यांचं एक दल किंवा एक घट बनलेला आहे आणि ते भरलेला कळ्याचा रस पितात. ते भरलेला कळी आहे जे आता फुलामध्ये रूपांतर नाही झालेले आहे परंतु ते बंद कळी आहे. त्यामध्ये अजूनही रस भेटतात आहे त्यांना. तर त्यांनी म्हणणं आहे की कळ्याचा रस पितात. फुलपाखरांचा त्यांच्यावर फिरतात. फुलची पाखरे आहे म्हणजे जे तितली आहे किंवा फुलपाखरे आहे त्यांच्यावर फिरत आहे. कारण की त्यांना काय हवे आहे? लवकर विचारून घ्या. त्यांना हवे आहे की या फुलांचा रस हवे आहे. त्यांना काय हवे आहे? या फुलांचा रस हवे आहे. म्हणून ते काय करते, जे कळी आहे त्यामध्ये पण रस घेते आणि जेव्हा हे फुलामध्ये रूपांतरण होऊन जात आहे त्याबद्दलही त्यांचा रस घेतात. आणि जंगलातून कुठेतरी एक झाड आपण कोकिळ पिकलेला आहे. जंगलातून कुठेतरी एक झाड आपण कोकिळ पिकलेला आहे.
पानाचा सावली बसले आहात आणि त्यामध्ये जे पानाची सावली आहे तिथे बसलेला आहे. पानाच्या सावलीतच बसलेला आहे आणि मधुर गाणी गाणी मनभुनच सांगत आहे आणि काय करत आहे? खूपच मधुर जे गाणे आहे ते सांगत आहे. त्या छायामध्ये बसून जे कोयल जे आहे ते खूपच चांगल्या प्रमाणे, खूपच आनंदी प्रमाणे त्या फुलांचा किंवा त्या वनाचा आनंद घेत आहे आणि त्याबद्दल तिथे थांबून कोयलचा प्रिय आवाज ऐकत आहे. तुम्हाला कळत आहे की नाही? लवकरच लवकर सांगा. पुन्हा सांगू का? बघा, पुन्हा एकदा सांगत आहे, नीटप्रमाणे ऐकून घ्या. बघा, फुलांची जे फुलांची जे ज्वाला आहे त्याप्रमाणे ते म्हणतात, रंगबिरंगी फुलं डोळ्याने शीतलता प्रदान करते. जे रंगबिरंगी फुल आहे ते आपल्या डोळ्यातून शीतलता प्रदान करते. मग जे मधाचं जे मधुमक्खी यांचं जे एक घट भरलेला आहे ते कळाचा रस पिळत आहे. ते काय करत आहे? कळा यांचा रस पिळत आहे आणि फुलसाखर त्यावर फिरतात. फुलसाखर जे आहे त्यावर फिरत आहे आणि जंगलात कुठेतरी एका झाड आपण कोकिल विकलेला पानाचा सावलीतून बसले आहेत आणि त्यांचा खूपच मधुर आवाज ते ऐकत आहे. कळालं की नाही? लवकरच लवकर सांगा. हो, तर चला अजून बघून घ्या. तर आज आम्ही काय शिकलो? आज आम्ही शिकलो की कशाप्रमाणे हा जे निसर्ग वैभव आहे, जे आपल्या जीवनात आहे, जे प्राकृतिक साधन आहे आपल्या जीवनात आहे आणि आपल्याला खूपच चांगल्या प्रमाणे इथे दिलेले आहेत. सर्व वैशिष्ट्यपणाने इथे त्यांना दिलेले आहे आणि त्याबद्दल त्यांनी प्राकृतिक संसाधन बी आपल्याला भेटलेले आहे आणि हा प्राकृतिक संसाधन बद्दल आपण काय करणार किंवा काय करणार आहे हे आपल्या मनात आहे. तर याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे, जे प्राकृतिक संसाधन आहे त्यांचा उपयोग करून घ्या. कळलं की नाही? हो.